UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले। कराड आज सरेंडर होणार असल्याची चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी। अंजली दमानी यांचा दावा फोल ठरला। व्यक्तीने दारूच्या नशेत व्हॉइस मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा आहे। आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, तपासातून समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीमधून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद। दमानी यांचा दावा। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधामध्ये अंजली दमानी यांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। प्राजक्ता माळीची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन। जेव्हा करुणा मुंडे रडून रडून आरोप करत होत्या तेव्हाच प्राजक्तांना आवाज उठवायला हवा होता। अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड। अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात। नितेश राणेंच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता। शरद पवार गटाचे सर्व पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार। 6 जानेवारीच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करणार। महाराष्ट्रातील निवडणुकीत नियम पाळले नसल्याचा पवार गटाचा दावा। म्हाडाच्या उपाध्यक्ष संजीव जयस्वालांविरोधामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल। निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला म्हाडा कार्यालयात शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप। शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा जोगेश्वरीमध्ये किरकोळ अपघात। अपघातावेळी वायकर गाडीत असल्याची माहिती समोर, तर सुदैवानं अपघातामध्ये कुणालाही दुखापत नाही। अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा झालाय। मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी मंजूर। अवकाळी पावसाचा राज्यातील विविध भागात शेतीला फटका। धुळे वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान। अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची ताकद वाढली। इस्रोकडून आज स्पॅडेक्स मिशनचं लॉन्चिंग, तर भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातला 4था देश बनला। सुट्ट्यांमुळे नाशिकमधील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। 2 जानेवारीपर्यंत देवीचं मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीमध्ये श्रीखंडेरायाच्या गडावरून दुपारी 1 वाजता श्रींचा पालखी सोहळा निघणार। हमीभाव कायद्यासह आता विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।